टाइम कमी म्हणून आपण तर देव माझा आणि मी देवाचा. आपण म्हणतो आपल्याला देव दिसत नाही, पण असं नाही. हा, आपल्याला देव दिसतो, पण तो कधी आपल्याला हे सारं काही दिसणार नाही ना, तेव्हा देव आपल्याला दिसतो. कारण आपण जन्माला आलो तेव्हा एकटेच आलो आहे, जातानाही एकट्यालाच जायचे आहे. सोबत आपल्याबरोबर आपली चांगली कर्म पूर्व पुण्य हीच शिदोरी आपल्याबरोबर येणार आहे. धन दौलत पैसा बंगला गाडी हे येथेच राहणार आहे. परंतु आपल्याकडे थोडासा जरी पैसा आला की आपल्याला अभिमान होतो, गर्व होतो. ते म्हणतात ना, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. जाता नाही काही न्यायचं नाही, मग अभिमान कशासाठी. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, तुका म्हणे जाणं व्हावे लहान उनी लहान. याचं उदाहरण म्हणजे आमचे गुरुवर्य प्रकाश बाबा म्हात्रे, भुतेकर दादा, पाचखंडे महाराज, आमचे राजू महाराज. या लोकांकडून शिकावं लहानाहून किती लहान व्हावे. या संतांनी जीवनामध्ये देवापेक्षा श्रेष्ठ दर्जा आई वडिलांना दिलाय बरं का. कारण भगवान कृष्णाने सुद्धा आईच्या पोटी जन्म घेतला होता. आई म्हणजे काय आणि बाप म्हणजे काय, तर आई म्हणजे मंदिराचा उंच असा कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र अशी तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी संतवाणी, आणि आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंडगार पाणी. आणि बाप म्हणजे काय, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. तो कितीही रागवला तरी त्याची माया अमाप आहे, तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी.
वाईट बोलला तरी आयुष्यभराची गोडी तो म्हणजे आपला बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रामध्ये दीपस्तंभाची झाक आहे, तो म्हणजे आपला बाप आहे. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली ना, तर प्रत्येक सकाळ ही जबाबदारीची जाणीव करून देते. मला आवाज आहे ना क्लिअर वाटत नाही. जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीचा जावा, त्याचा वंश मुक्तीचा जावा, त्याचा वंश मुक्तीचा जावा. तर बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून गेली ना, तर प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. या जगामध्ये तुम्हाला सगळे खाली खेचायला डोळे लावून बसले आहेत, पण या जगामध्ये दोनच व्यक्ती अशा आहेत की माझं बाळ माझ्यापेक्षा उंचीवर गेलं पाहिजे. ते दोन व्यासपीठ, ते दोन आधारस्तंभ म्हणजे आई आणि बाप. बाप आपल्याला ओरडतो, तो वाहे माऊली तर आई घराचं मांगल्य असते, बाबा घराचं अस्तित्व. आई रडून मोकळी होते, पण बाबा आपले अश्रू कधीच दाखवत नाही. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारे बाबा आपल्या स्मरणातही येत नाही. कृष्णाला जन्म देणारी देवकी आपल्या लक्षात राहते, पण भरपुरात कृष्णाला डोक्यावर ठेवून जाणारा वसुदेव आपण किती सहजपणे विसरून जातो. राम वनवासाला जाताना रडणारी कौशल्य आपल्या लक्षात राहते, पण राम राम म्हणून तरफडून मरणारा दशरथ राजा आपल्या स्मरणातही येत नाही. ज्याला बाप कळाला त्याला दशरथ राजा कळाला, आणि ज्याला दशरथ राजा कळाला त्याला राम कळाला, आणि ज्याला राम कळाला त्याला रामचरित्र मानस ग्रंथ कळाला. राजा दशरथही एक बाप होता. राजा दशरथ म्हणतात, माझा राम हिरा आहे हिरा, तो कुठेही गेला ना तरी चमकणारच, याच्यात तीळ मात्र शंका नाही. पण आज माझ्या रामाच्या वियोगामध्ये मरावं लागतंय, याचं वाईट वाटतंय. कौशल्य आई, माझं काय होईल याचा विचार करू नका, पण माझा राम जेव्हा घरी येईल ना तेव्हा त्याला सांगा, माझं नितांत प्रेम प्रभू रामचंद्रांवर होतं. भरताला बोलवा, त्याचा राज तिलक करा, तोपर्यंत मी राहू शकत नाही. दशरथ राजा भिंतीकडे पाहतात आणि म्हणतात, कौशल्य बघ, त्या भिंतीकडे श्रावण बाळाचे आई वडील मला दिसत आहे, आणि ते मला बोलवत आहे आणि मला म्हणत आहेत, दशरथ राजा, आम्ही पुत्र वियोगाने मरत आहोत, तुला सुद्धा पुत्र वियोगाने मरावं लागेल. दशरथ राजा जमीन येऊन खाली कोसळून पडले. विव्हळ अवस्था आहे हो. आणि राम राम म्हटलं आणि पंचभूती देहाचा त्याग केला, याला म्हणतात बाप.
की जीवनामध्ये आपल्याला कोणतीच गोष्ट मागायची गरज पडत नाही बरं का. आपल्याला तो स्वतःहून आणून देतो, त्याला आपलं अंतःकरण कळत असतं, तो म्हणजे बाप. जी मुलं, अशी मुलं भाग्यवान असतात की ज्यांच्या जीवनामध्ये कधीतरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या निमित्ताने बापाची सेवा करण्याचा योग माणसाला प्राप्त होतो. सोडून गेले बाबा आम्हा लेकराला, सोडून गेले बाबा आम्हा लेकराला. बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. सोडूया गेले बाबा आम्हा लेकराला, सोडूया गेले बाबा आम्हा लेकराला. बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. दाखवले जगामध्ये बाप आणि आई, दाखवले जगामध्ये बाप आणि आई, दाखवले जगामध्ये आय दाखवले जगामध्ये बाप आणि आई, दाखवले जगामध्ये बाप आणि आई. आई बाबाला दैवत नाही, आई बापालीन दैवत नाही. सोडूया गेले बाबा आम्हा लेकराला, सोडूया गेले बाबा आम्हा लेकराला. बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. अशी मुलं भाग्यवान असतात की ज्यांच्या जीवनामध्ये बापाची सेवा करण्याचा लाभ माणसाला प्राप्त होतो. आदरणीय रमेश दादा वनकळस, आदरणीय नवनाथ दादा वनकळस, भाग्यवान आहेत तुमचे आई वडील. ते आज वैकुंठातून बघत असतील ना, तर ते सुद्धा म्हणत असतील, भगवंताने परत जन्माला घातलं ना, तर हेच मुलं आमच्या पोटी जन्माला आली पाहिजे. कारण आम्ही नसताना सुद्धा माझ्या लेकरांनी भव्य दिव्य असा कार्यक्रम ठेवलाय. अहो, बापाला अग्निलाग देताना सुद्धा मुलगा सुट्टी काढू शकत नाही, पण आम्ही गेल्यावर मात्र एवढा खर्च करणं सोपी गोष्ट नाही. त्यासाठी अंतःकरणातून प्रेम असणं फार गरजेचं आहे. आई वडील मुलांसाठी
जीवनामध्ये इतके खचता खातात वेळ पडली ना तर देहांत प्रायचित्त करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. जगाची माऊली ज्ञानेश्वर माऊली यांच्या आई वडिलांनी आपल्या लेकरांना समाजानं स्वीकारावं म्हणून देहांत प्रायचित्त केलं. विठ्ठल पंथ आणि रुक्मिणी माता यांनी आपल्या लेकरांना समाजामध्ये अभिमानाने मिरवता यावं म्हणून देहाचा त्याग केला. विठ्ठल पंथ यांनी संन्यास घेतला होता, परंतु ते संसारामध्ये परत आले. आळंदीच्या धर्म मार्तंडांनी त्यांना आवाज दिला, संन्यासी माघारी आला, संन्यासी माघारी आला. आणि या धर्म मार्तंडांनी त्यांच्या जीवनामध्ये दुःखाची काळ रात्र जणू निर्माण केली आणि या दुःखाला पारावारा राहिला नाही. परंतु विठ्ठल पंथांनी आपल्या जीवनाची सुरुवात सिद्ध बेटाकडे केली. सिद्ध बेटाकडे आले, तेथे छोटीशी झोपडी बांधली आणि आनंदाने राहू लागले. परंतु तो आनंदही या धर्म मार्तंडांना सहन झाला नाही. कोणीतरी 4-10 लेकरांना पाठवायचं, अंगणामध्ये शिशु करायला लावायची. कोणीतरी विठ्ठल पंथ गाढ झोपेत असताना झोपडीच पेटवून द्यायची. असा अन्यायाचा अतिरेक झाला होता. परंतु विठ्ठल पंथ आणि रुक्मिणी मातेने आपल्या प्रपंचाला अध्यात्माची कास दिली आणि एक एक पाऊल पुढे पडत गेलं आणि या प्रपंचावर कळसरूपी मोगरा बहरला. आणि या प्रपंचाच्या वेलीवरती निवृत्ती दादा, ज्ञानदादा, सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताई ही 4 अमृताची फळे लगडली. विठ्ठल पंताचे भाग्य थोर, पोटी आले ते ज्ञानेश्वर. विठ्ठल पंताचे भाग्य थोर, पोटी आले ते ज्ञानेश्वर. विठ्ठल पंताचे भाग्य थोर, पोटी आले ते ज्ञानेश्वर. संसार केला कोठून कोठी, कोठी आले निवृत्ती. संसार केला छोटा मोठा, कोठी आले सोपान काका. संसार केला ठाई ठाई, कोठी आल्या मुक्ताबाई. विठ्ठल पंताचे भाग्य थोर, पोटी आले ते ज्ञानेश्वर. विठ्ठल पंताचे भाग्य थोर, पोटी आले ते ज्ञानेश्वर. दिवसांमागून दिवस जात होते. विठ्ठल पंथ आणि रुक्मिणी मातेनं आपल्या मुलांना मांडीवर बसून संस्कार देण्याची सुरुवात केली. एक दिवस काय झालं, ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताबाई आळंदीमध्ये जात असताना त्यांनी एका मुलाची मुंज पाहिली आणि बोबड्या बोलात मुक्ताई बोलली, ज्ञानदादा, तुझी सुद्धा मुंज होणार का रे? ज्ञानदेवाने अगदी प्रेमाने मुक्ताईच्या डोक्यावर हात ठेवला. हो ग मुक्ता, माझी सुद्धा मुंज होणार. मग तुझ्या मुंजेमध्ये ना दादा मी नवीन कपडे घालणार, मी नाचणार. हा हो ग मुक्ते. ज्ञानोबाने मुक्ताईच्या हाताला धरलं आणि सिद्ध बेटाकडे निघाले. हा प्रकार रुक्मिणी मातेने लांबूनच बघितला होता. डोळ्यातील पाणी पुसत रुक्मिणी माता त्याच रात्री विठ्ठल पंथांना म्हणते, स्वामी, आपल्या मुलांचा मुंजीचं वय झालं आहे, त्यांची मुंज केली पाहिजे. आपल्या मुलाला आळंदीमध्ये अभिमानाने मिरवता आलं पाहिजे. समाजाने त्यांना स्वीकारायला हवं म्हणून त्यांची मुंज केली पाहिजे. तेव्हा विठ्ठल पंथ म्हणतात, हो ग रुक्मिणी, माझ्याही मनात तोच विचार आला. मग विचार कसला करताय? उद्याच्या उद्या जा
आळंदीला धर्मपीठापुढे न्याय मागा. दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंत आळंदीला गेले. सभा चालू होती. विठ्ठलपंतांनी हात जोडले, न्याय मागितला. पण आळंदीच्या पंडितांनी आक्षेप घेतला आणि सांगितलं, तुमचा न्याय पैठणला होईल. विठ्ठलपंत पैठणला गेले. त्यांनी न्याय मागितला, पण धर्म मार्तंडांनी सांगितलं, एकतर संन्याशाच्या मुलांनी जन्मालाच येऊ नये आणि तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या मुलांना समाजानं स्वीकारावं, तर तुम्हाला एकच मार्ग, तो म्हणजे देहांत प्रायश्चित्त. हो, कानामध्ये जसं शिष्य होता तसा देहांत प्रायश्चित्त कानामध्ये शब्द रुजला गेला. विठ्ठलपंतांची पावलं सिद्ध बेटाकडे वळू लागली आणि डोळ्यासमोर चारही लेकरं आली. माझा निवृत्ती ज्ञानी आहे पण रागीट आहे. माझा ज्ञानाचा भांडार आहे. माझा सोपान शांत आहे पण अल्लड आहे. आणि माझी मुक्ताराणी, ती तर मी घरी गेलो ना तर मांडीवर येऊन बसते आणि म्हणते, बाबा मी कशी दिसते? तेव्हा मी म्हणतो, मुक्ता तू माझी गोड परी आहेस. विठ्ठलपंतांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. बाप कसाही असला ना तरी त्याचा जीव जास्त लेकीकडेच असतो बरं का. आपण ऐकलं असेल, जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि ते परत आले होते आपल्या लेकीला भेटायसाठी, भागीरथीसाठी. बाबा प्रकाश बाबा जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या लेकीसाठी पुन्हा आले होते वैकुंठातून. आणि हे सगळं आठवलं. विठ्ठलपंतांच्या डोळ्यातून अश्रूंच्या त्या समुद्राने रूप घेतलं होतं. डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते. विठ्ठलपंत घरी आले. रुक्मिणी मातेनं विचारलं, स्वामी काय निर्णय झाला? निर्णय झालाय रुक्मिणी. अहो काय निर्णय झालाय? तो तुलाही मान्य असेल रुक्मिणी. अहो सांगा तरी. देहांत प्रायश्चित्त. रुक्मिणी मातेला काय बोलावं काही कळेना. रुक्मिणी मातेला उमाळा दाटून आला. परंतु आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी असं एकदाच काय हजारो वेळा देहांत प्रायश्चित्त करायला तयार. दुसऱ्या दिवशी देहांत प्रायश्चित्त करायचं. रुक्मिणी मातेने पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. मुलांना खाऊ घातला. लेकरं झोपी गेली आणि विठ्ठलपंतांनी पत्र लिहायला घेतलं. आणि त्या पत्रात लिहितात, निवृत्ती, आता आमच्या नंतर तुलाच या चिमुकल्यांचा सांभाळ करायचा आहे. माय होऊन सांभाळ करायचा आहे रे. माझ्या ज्ञानाला सांभाळ, माझ्या मुक्ताला सांभाळ. सोपान थोडा रागीट आहे रे, तू त्याला रागवू नको हा. आणि पत्र उशाशी ठेवलं. विठ्ठलपंत आलं. रुक्मिणी माता निघाले. रुक्मिणी मातेनं उंबऱ्यात जावं, परत आत पळत यावं. ज्ञानाला कडकडून मिठी मारावी. परत बाहेर जावं, परत पळत यावं. मुक्ताईच्या गालाची पापी घ्यावी. आणि हे सगळं विठ्ठलपंत पाहत होते. विठ्ठलपंतांचे डोळे पाण्याने डबडबले. एवढं प्रेम. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेच्या हाताला धरलं आणि इंद्रायणी डोहाकडे आले. सिद्ध बेटाचं दर्शन घेतलं आणि आपला देह इंद्रायणी नदीमध्ये समर्पित केला. इंद्रायणी नदीचं पाणी शांत झालं. रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत या जगाचा निरोप घेऊन निघून गेले. सकाळ झाली. निवृत्तीनाथ उठले. इकडे तिकडे बघतात, कोणीच दिसत नाही. उशाशी ठेवलेलं पत्र पाहिलं. डोळ्यातील अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आपले आई बाबा आपल्याला सोडून गेले. नंतर ज्ञाना उठला. दादा, आई बाबा दिसत नाही. नंतर सोपान उठला. दादा, अरे आई बाबा कुठे आहे? काय उत्तर द्यायचं हो, सांगा ना. नंतर 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई उठली. दादा, आई दिसत नाही, बाबा दिसत नाही, कुठे गेले सांग ना. तेव्हा ज्ञानानं निवृत्तीनाथानं म्हणावं, मुक्ते
आपले आई बाबा गावाला गेलेत ग. कोणत्या गावाला दादा? आणि माघारी परत कधी येणार आहे सांग ना. अगं मुक्ते, आपले आई वडील अशा गावाला गेलेत ना तर त्यांची पुन्हा आपली भेट कधीच नाही. मुक्ताईने निवृत्तीनाथाला कडकडून मिठी मारली आणि हंबरडा फोडला. दादा, आता मला आई नाही रे. तू माझी आई होशील ना? आता माझे लाड कोण पुरवणार सांग ना दादा. तेव्हा निवृत्तीने म्हणावं, मुक्ते, मी आहे ना तुझा दादा, मी पुरवील तुझे लाड. मुलांच्या जीवनातून आई वडील जेव्हा जातात ना, यापेक्षा मोठं दुःख कुठलंच नसतं बरं का. 2 दिवसापासून लेकरं उपाशी आहे. हातातील पत्र घेतलं आणि आळंदीच्या मार्तंडांना दाखवलं. पण आळंदीच्या मार्तंडांनी सांगितलं, तुमची मुंज होणार नाही. समाजाने त्रास द्यायचं काही थांबवलं नाही. इंद्रायणी नदीमध्ये आंघोळ करावी, इंद्रायणी अपवित्र झाली म्हणावं, आळंदी बाटली असं म्हणावं. काय करावं हो या लेकरांनी. आता मुलं हळूहळू मोठी झाली. माझी मुक्ताई 7 वर्षाची झाली आणि ती म्हणते, दादा भूक लागली रे, काहीतरी खायला दे ना. तेव्हा माझ्या निवृत्तीनाथानं म्हणावं, ज्ञाना झोळी घे. माझ्या ज्ञानदेवाने झोळी घेतली. सारी आळंदी फिरले. माऊली दारात गेले ना, लोकांनी दार लावून घ्यावं, पीठ संपला म्हणून सांगावं. 2 घरचं पीठ होतं, तेही ब्राह्मणाच्या मुलांनी माती कालवली आणि झोळी फाडून टाकली. माझ्या माऊलीला वाईट वाटलं. माऊली रागारागाने आले, झोळी मुक्ताईच्या अंगावर फेकली आणि ताटीमध्ये जाऊन बसले. तेव्हा माझी मुक्ताई म्हणते, दादा आजपासून जन्मभर उपाशी राहील रे, पण कधी म्हणणार नाही मला भूक लागली. तू योगी आहेस ना, मग दार उघड ना. योगी पवन मनाचा योगी पवन मनाचा, 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 योगी पवन मनाचा.
मग योगी कोणाला म्हणावं? अरे योगी साधू असतो. तुला या जगाचा संसार सुखाचा करायचा आहे, या समाजाचा संसार सुखाचा करायचा आहे, म्हणून आपला जन्म झालाय दादा. दार उघडणारे. आणि माझी मुक्ताई म्हणते, त्या वयामध्ये किती ज्ञान आहे बघा ना. म्हणते दादा, जीभ दाताने चावली म्हणून कोणी दात पाडतं का रे? उघड ना ताटी. चारीची चारी लेकरं उभी राहिली. सिद्ध बेटाचं ते वातावरण आहे आणि सर्व समाजाला एकत्र केलं आणि समाधीस्थ झाले. समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. यांना जगता आलं असं पण नाही. माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी कितव्या वर्षी घेतली? काही ठिकाणी 21 वर्ष सांगतात, काही ठिकाणी 22 वर्ष, परंतु गुगलला 21 वर्ष सांगितलं आहे. त्यांना नंतर जगता आलं असतं. समाजाने त्यांना नंतर डोक्यावर घेतलं होतं, पण नाही. समाजाला एकत्र केलं, भेदभाव नाहीसा केला आणि या जगाचा निरोप घेतला. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाती, जगामाती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. ते निघून गेले, पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत ना, चंद्र सूर्य तारे, तोपर्यंत माझ्या ज्ञानोबांचं गुणगान हे असंच चालू राहील आणि राहिलंही पाहिजे. आता ह्या मुला
जवळच्या जीवनातून आई बाप गेले, किती दुःख सहन केलं. आपण तर भाग्यवान आहोत. आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे आपले आई वडील पण आहेत. तरी आपण जीवनामध्ये त्या लोकांना जेवायला सुद्धा भेटत नव्हतं, कोणी भिक्षा पण देत नव्हतं. ज्ञानोबा माऊलींना भिक्षा, आपल्याला 2 वेळेचं खायला तरी मिळतंय, तरी आपण देवाकडे किती कंप्लेंट करतो, मला हे नाही दिलं, मला ते नाही दिलं. आपण कधी म्हणजे सुखीच नाही, आपलं मन कधी भरतच नाही. म्हणून आई वडिलांची सेवा कशी करावी, तर याचं उदाहरण म्हणजे भक्त पुंडलिक. माता पित्याच्या गळ्याला विदोरी, बायकोला खांद्यावरी, पुंडलिक काशिया पुंडलिक यात्रेला निघालाय ना, आणि रस्ता चुकला, जाऊन कुकुट स्वामींच्या आश्रमाजवळ थांबला आणि स्वामींना काशीला जाण्याचा मार्ग विचारला. परंतु कुकुट स्वामींनी सांगितलं, मी तर कधी काशीला गेलो नाही आणि मला रस्ताही माहीत नाही. विठ्ठलाने पुंडलिकाने कुकुट स्वामींची थट्टा केली आणि म्हटलं, इतके मोठे स्वामी तुम्ही आणि अजून कधी काशीला गेला नाही. स्वामींनी स्मित केलं, शांत राहिले आणि सांगितलं, पुंडलिका तू आज इथेच मुक्काम कर. त्या रात्री पुंडलिक कुकुट स्वामींच्या आश्रमामध्येच राहिला आणि रात्री काहीतरी आवाजाने पुंडलिकाला जाग आली. बाहेर येऊन बघतोय तर 3 स्त्रिया आश्रमाची साफसफाई करत होत्या. पुंडलिकाने विचारलं, तुम्ही कोण आहात? तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्ही गंगा, यमुना, सरस्वती, आम्ही 3 नद्या आहोत. पुंडलिक म्हणाला, तुम्ही नद्या आहात आणि स्वामी, एवढे मोठे स्वामी, पण कधी काशीसारख्या पवित्र ठिकाणी सुद्धा भेट दिली नाही त्यांनी, आणि तुम्ही चक्क पवित्र 3 नद्या त्यांच्या आश्रमाची साफसफाई करत आहात. तेव्हा त्या 3 नद्या म्हणाल्या, पुंडलिका, धार्मिकता, अध्यात्म आणि भक्ती
हे चांगल्या ठिकाणी जाऊन किंवा त्याला भेट देऊन किंवा खर्चिक रीती रिवाजांवर अवलंबून नाही बरं का. हे आपल्या चांगल्या कर्मांवर अवलंबून असते. कुकुट स्वामींनी आई वडिलांची मनोभावे सेवा केली म्हणून आम्हाला इथे येणं भाग पडलं. हे ऐकून पुंडलिक भानावर आला. त्याला बोध झाला. पुंडलिकाने घरी जाऊन आई वडिलांची इतकी सेवा केली ते पाहून पंढरीचा पांडुरंग भेटायला त्याला त्याच्या घरी आला आणि हक्का मारू लागला. हे पुंडलिका, अरे तुला मी भेटायला तुझ्या घरी आलो आहे. कोण हक्का मारते? अरे देव आवाज देतोय. कोणाला? पुंडलिकाला. परंतु पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत इतका गुंतला होता त्याने पांडुरंगाला सांगितलं, हे पांडुरंगा, जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ही वीट फेकेल, यावरच उभे राहा. आणि पुंडलिकाने पांडुरंगाला वीट फेकली. तेव्हापासून युगे पंढरीचा पांडुरंग आजही पंढरपुरात त्याच विटेवर उभा आहे बरं का. आणि म्हणून मायाळंदी आणि बाप पंढरी, देव भेटले पुंडलिकाच्या घरी. मायाळंदी आणि बाप पंढरी, देव भेटले पुंडलिकाच्या घरी. आपल्या मनात कुठलं पाप नाही. आपलं मन निर्मळ म्हणजे काय? दुसऱ्याला त्रास न देणं किंवा दुसऱ्याचं वाईट न होणं, याच्यापेक्षा दुसरं पुण्य काही नसतं. आणि देवाला गरीब श्रीमंत असं काही नसतं. देवाला सगळी सारखीच असतात. ते म्हणतात ना, नोबडी इज पोअर, नोबडी इज रिच, ॲट द डोअर ऑफ द गॉड ऑल आर इक्वल टू गॉड. देव हा भक्तीचा भुकेला आहे. ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. ऊच नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखून या. तिष्ठे भाव भक्ती देखून या. तिष्ठे भाव भक्ती देखून या. तिष्ठे भाव भक्ती
जसा ढगाळ वाऱ्याआड गेलेला सूर्य परत दिसत नाही ना, तसे आई वडील एकदा गेले ना ते पुन्हा कधीच दिसत नाही. म्हणून ज्यांच्या घरी आई वडील आहे त्यांची सेवा करा. सेवा म्हणजे काय रोजच तुम्हाला त्यांचे पाय दाबायचे नाही, की रोजच त्यांना काही डोक्यावर बसवायचं नाही, पण त्यांना जेवण खावं. कारण मेल्यावरती पंचपक्वान कावळ्याला देण्यापेक्षा कावळ्याची वाट बघावी लागते. ये रे बाबा, ये रे बाबा. जेव्हा जिवंत आहे तेव्हा जर त्यांना पंचपक्वानाची त्यांना अपेक्षा नाही, भाजी भाकरीची अपेक्षा आहे. मेरे बाप को रोटी न देवे मेरे बात पछताइयो, मेरे बात पछताइयो, मेरे बाप पछताइयो रे, मेरे बात पछताइयो रे, मेरे बात पछताइयो रे। मेरे बाप को रोटी न देवे मेरे बात पछताइयो, मेरे बात पछताइयो रे, बाप पछताइयो रे, मेरे बाप पछताइयो। ए मुझ पर चावल ना बेदर के दुआ बाप बुलैयो, आजादी दुनिया भजन बिना कैसी करी, 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 आजादी दुनिया भजन बिना कैसी माय बाबा हो, जाता जाता एवढंच सांगून जाईल की ज्यांचे मुलं बाहेर गावी शिकण्यासाठी नोकरीसाठी परदेशात असतील, परंतु ते म्हणतात ना घार फिरते आकाशी तिचे चित्त पिल्लांपाशी. घार किती आकाशात उंच उडाली ना तिचं लक्ष आपल्या पिल्लांकडेच असतं. तसं तुम्ही कितीही लांब राहिले पण घारीसारखं आपल्या आई वडिलांकडे लक्ष जरी दिलं ना तर याच्यापेक्षा तुम्हाला दुसरं पुण्य कमवायची गरजच पडणार नाही. आणि झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करते. उशीर झाला आहे, अजून थोडंसं भजन आमचे संत मंडळी बसले आहेत. आणि जाता जाता एवढेच सांगेल, जर माझ्या बोलण्यातून काही चुकलं असेल, कारण इथे बसून एवढ्या समोर बोलणं घाबरायला होतं ना. आज आमचे गुरुवर्य प्रकाश बाबा म्हात्रे भजन सम्राट त्यांच्यासमोर मी कीर्तन सम्राट त्यांच्यासमोर सादरीकरण करणं म्हणजे इट्स माय प्लेजर. तरी मी घाबरत माझी सेवा थोडकी मोडकी तुम्ही मानून घ्या. आणि काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने तुमची मुलगी म्हणून मला माफ करावं. मी काही कोणी म्हणजे प्रवचन वगैरे कार असं मोठं कोणी काही नाही आहे. मी साधी सुधी गृहिणी आहे, मी डॉक्टर आहे, मी क्लिनिक पण सांभाळते, मी भजन गाते, कीर्तन करते, याच्यातच परमार्थ आहे. आम्ही काय हा व्यवसाय करत नाही. देवाचं नामस्मरण घ्यायचं आणि याच्यातच आम्हाला आनंद वाटतो. तर मी माझी सेवा इथेच संपन्न करते. कोणी उठू नये, कोणाला कंटाळा पण आलेला दिसत नाही असं मला वाटते. माझ्या माता माऊली